कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई। भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडित से तुटी जन्मव्याधी। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय। एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दूतरी चरण संताचिया दूतरे चरण संताचिया दूतरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विचार त्यांच्या कृपादाने कधीचा विचार त्यांच्या कृपादाने कधीचा विचार त्यांच्या कृपादाने कधीचा विचार कधी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दि प्रदेशम्। विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा।
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वार करे दत्ताच्या या वार करे दत्ताच्या मस्तक हे पायावरी या वार करे दत्ताच्या या वार करे दत्ताच्या या वार करे दत्ताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा यांचं 3 विशेषण देऊन वर्णन करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या परम पवित्र अशा ग्राम येऊलखेड या नगरीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कशा निमित्त चालू आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. माझं सांगण्याचं काही एवढं उचित नाही, परंतु खऱ्या अर्थाने वक्ता म्हटला की वक्त्याला हे कर्तव्य सांगावंच लागतं. या नियमाप्रमाणे 5 वर्ष झाले आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करतो आहोत. वैकुंठवासी हरिभक्त परायण अतुलजी महाराज आळशी यांच्या पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर गेले 5 वर्ष हे अगदी खूप लवकर निघून गेले खऱ्या अर्थाने, आहे की नाही. तसा आमचा योग हा नंतर 3 वर्षानंतर या ठिकाणी येण्याचा प्राप्त झाला. काय हे देवाची इच्छा असते शेवटी, आहे की नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण भगवंताची इच्छा त्या ठिकाणी टाळू शकत नाही. काय असते माहिती आहे काय, काही काही गोष्टी ह्या अनपेक्षित असतात. न घडून असं मनामध्ये इच्छा सुद्धा नव्हती, परंतु न जातो एक भगवंताचीच इच्छा या ठिकाणी हा योग जुळून आला. कारण देवा कारणे झाले सोयरी ब्रह्मांड खऱ्या अर्थाने, किंवा ते माझे सोयरी सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. या नियमाप्रमाणे आज महाराज आपल्यामध्ये नाहीत. खऱ्या अर्थाने हे आपल्या गावाचं वैभव होतं एक प्रकारे महाराज म्हणजे. आणि काय असते माहित आहे काय, जो माणूस सर्वांना आवडतो ना तोच देवाला आवडतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थाने जो सात्विक मनुष्य असतो, जो आपलं जीवन हे परमार्थामध्ये व्यतीत करत असतो, तोच मनुष्य भगवान परमात्म्याला आवडता होतो. आवडे देवासी
तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि महाराजांचा जर विचार केला तर महाराजांना आपण त्या ठिकाणी एक संबोधलंच आहे की नामधारक म्हणून हा महाराजांचा ठसा होता आहे ना. नामधारक महाराजांचं सतत नामस्मरण चालू असायचं आहे ना. मला दादा महाराज कोडसकर यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर महाराज तसे माझ्या गावामध्ये पण आलेले आहेत. दादा महाराज आणि महाराज अतुल महाराज मला वाटते माझ्या घरी पण आले असतील, कारण की त्यावेळेस बाबांच्या आश्रमातली जी काही वर्गणी मागायला त्या ठिकाणी दादा महाराज कोडसकर आणि अतुल महाराज आमच्या गावामध्ये मला आठवतं की आले होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज हा या ठिकाणी अतुल महाराज आपल्यामध्ये नाहीत. खऱ्या अर्थाने हे आपल्याला एक प्रकारचं दुःख आहेच हे दुःख. परंतु मनुष्य जीवन म्हटलं की त्यामध्ये दुःख हे येणारच आहे. आणि ते दुःख जर आपल्याला सावरायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. विठ्ठल काय माहित आहे काय, जो जन्माला आला ना तो एक दिवस मरणार आहे. ह्यात निश्चित गोष्टी आहे की नाही. जो जन्माला आला तो एक दिवस मरणारच आहे. तो कोणीही असो महाराज. हो, तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, संत्री असो, कोणीही असो, त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. आणि या मृत्यू लोकाचा नियम आहे महाराज. नियम आहे या ठिकाणी. जो आला तो एक दिवस जाणार आहे तो. हो, तुकोबाराय तर वर्णन करतात, ज्या दिवशी त्याचा जन्म या ठिकाणी झाला त्याच दिवशी त्याचं मरण हे लिहिलेलं असते. हो, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजविते सवेची मरते उपजविते सवेची उपजल्या पिंडा. हो, ज्या दिवशी तो पिंड या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतो त्याच दिवशी तुकोबाराय म्हणतात, मरते उपजविते सवेची ते. हो, त्याच्या पाठीमागेच लागलेला आहे मरण. ही नाथ महाराज सांगतात ना, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. तो कोणीही असो, ज्या दिवशी त्याचा जन्म झाला एक दिवस त्याला जावं लागणार आहे. हो, या ठिकाणून कोणी अमरपणा घेऊन आला का या ठिकाणी? अमर आहे का कोणी या ठिकाणी? कोणी अमर नाही महाराज. या ठिकाणी प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. पण जात असताना माणसाने चांगले कर्म करून गेलं पाहिजे कर्म करून. काय माहितीये काय, तुकोबाराय म्हणतात 2 पद्धती आहेत या ठिकाणी जगण्याच्या. किती पद्धती आहे? 2. एक अपकीर्तीनं जगणं आणि एक सत्कीर्तीनं जगणं. अपकीर्तीने सुद्धा मनुष्य जगत असतो आणि कीर्तीने सुद्धा मनुष्य काय करत असतो? जगत असतो. परंतु अपकीर्तीने जगण्यापेक्षा माणसाने काय केलं पाहिजे? सत्कीर्तीने जगलं पाहिजे. सत्कीर्तीने. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. हो, सत्कीर्तीने बनवे. सत्कर्म करून समाजाच्या काहीतरी उपयोगाला येऊन काहीतरी आपलं नाव ठेवून या ठिकाणी मनुष्याने त्या तुका म्हणे का मरणेची सारे उत्तम जीवरे कीर्तिमाने, उत्तम जीवरे कीर्तिमाने, उत्तम जीवरे कीर्तिमाने. तुका म्हणे का मरणेची सारे उत्तम जीवरे
मरणेची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती ही मागे राहत असते, अजरामर राहत असते. ज्याप्रमाणे अगरबत्ती स्वतः जळते परंतु दुसऱ्याला काय करते, सुवास देऊन जाते, तसं माणसाचं जीवन असलं पाहिजे. हो, मूरत से किरत बडी बिनु पंख उठ जाए, मूरत तो जाती रही लेकिन किरत कभी न जाए. हो, माणसाची कीर्ती महाराज या ठिकाणी मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबाराय या ठिकाणाहून गेले परंतु त्यांची कीर्ती कशी आहे, अजरामर आहे, अजरामर आहे. आजही त्यांची कीर्ती अजरामर आहे महाराज. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती कशी आहे, गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिला ती कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिला ती कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगती जगामागे, राहिल्या जगती जगामागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. आजही ज्ञानोबाराय तुकोबारांची कीर्ती कशी आहे, अजरामर आहे, अजरामर आहे. हो, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती नाही, जोपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारांची कीर्ती आहे तोपर्यंतच काय आहे, चंद्र सूर्य आहे खऱ्या अर्थाने. हो, तोपर्यंतच चंद्र सूर्य आहे. आणि म्हणून अशा या संत महात्म्यांचं आपल्याला वर्णन करावं लागतं. खऱ्या अर्थाने 4 वर्ष आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा केली आणि या वर्षी हे 5वं वर्ष. आणि 5व्या वर्षामध्ये आदरणीय हरिभक्त परायण आमचे परम मित्र म्हणा अमोलजी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानोबारायांचं चरित्र पाहतात. अगदी गोड चरित्र आहे, माऊलींचं चरित्रही गोड आहे आणि सांगणारा माणूस देखील कसा आहे, गोड आहे, गोड आहे. बोलत जावं आहे की नाही, सांगणारा माणूस गोड आहे की नाही, नक्की ऐकला का तुम्ही चरित्र. महाराज तुमची स्तुती करतो असं नाही बरं, अमोल महाराज तुमची स्तुती करतो असं नाही. मी 2 दिवस तुमच्या कथेला नव्हतो पण हॉलमध्ये तुमचं चरित्र पूर्ण ऐकलं. अगदी टपटप असं पडलं माझ्या डोळ्यातून. विठ्ठल विठ्ठल गोड असं माऊलीचं चरित्र या ठिकाणी चालू आहे. आणि खरोखर तुमचं गाव खरोखर भाग्यवान आहे महाराज. ही माणसं आहे ना, ही माणसं पैसे देऊन सुद्धा मिळत नाही. पैसे देऊन न मिळणारी माणसं आज तुमच्या समोर ज्ञानोबारायांचं चरित्र सांगतात. हे किती मोठी गोष्ट आहे महाराज. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांचं, या ठिकाणी ज्ञानोबारायांचं चरित्र चालू आहे. आपल्या कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित सगळे कलाकार मंडळी आहे. टाळकरी मंडळी गावातील, सर्व बाहेरगावून येणारी मंडळी, त्यानंतर संपूर्ण गावातील महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने गायनाचार्य जे आहेत, आता ज्यांनी चाल गायली ते आमचे गानगंधर्व अमोलजी महाराज यांच्या मुखातून सुंदर अशी त्या ठिकाणी चाल तुम्ही ऐकली. त्यानंतर आमचे परम मित्र हरिभक्त परायण मास्कर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत गायनाकरता. आदरणीय हरिभक्त परायण जगदीश महाराज उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे परम मित्र मंगेश महाराज उपस्थित आहेत. हे टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, त्यानंतर सर्व बाहेरगावून आलेली तुमच्या गावातील टाळकरी मंडळी, मारुती महाराज ज्यांच्याकडे आम्ही कचोऱ्या खाल्ल्या ते मारुती महाराज. हो, खूप सुंदर कचोऱ्या झाल्या होत्या त्या दिवशी. हो, सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य
नितेश महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं ते हरिभक्त परायण, आज ज्यांचं कीर्तन होतं ते किशोर महाराज, त्यानंतर आमचे सखाराम महाराज पुंडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. किशोर महाराज चाटमारे आहे ना? बरोबर, ठीक आहे. विठ्ठल आज त्यांचं कीर्तन होतं. आज खऱ्या अर्थाने त्यांचं कीर्तन होतं, परंतु स्टेपनी आपल्या जवळच आहे. विठ्ठल काय असते माहित आहे काय, कोणताही एखादा गाडी आहे की नाही, ऑटो म्हणा, काही टू व्हीलर म्हणा, आपले थ्री व्हीलर ते फोर व्हीलर म्हणा, ट्रॅक्टर म्हणा, किंवा काही ते त्याच्याजवळ एक स्टेपनी असते शिल्लकची, आहे की नाही? टायरच बदलला आहे की. पण तसंही आजचं स्टेपनीचं कीर्तन आहे. नवीन टायर आहे काय? स्टेपनी आहे काय? बरोबर, तुम्हाला माहित आहे, पाहुणा हा येईल त्याला त्या घालून पाहुणे विठाला विठाला कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, न पाहे अति कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. खऱ्या अर्थाने ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र जे आहे ना, ते आपल्या मुखातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने अमोलजी महाराजांच्या मुखातून आपण श्रवण करीत आहात. ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र गायल्यानंतर, ऐकल्यानंतर काय फल आहे हो माणसाच्या जीवनामध्ये? काय फल आहे? चरित्र का ऐकावं? कशा करता चरित्र ऐकावं? माऊलीचं कशा करता ऐकायचं? जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र कशा करता ऐकायचं? आपल्या जीवनामध्ये काय फायदा तरी काय ज्ञानोबारांचे चरित्र ऐकून? जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र ऐकून आपल्या जीवनामध्ये फायदा काय? काय फायदा आहे? कशा करता ऐकायचं माऊलीचं चरित्र? खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर संतांचं चरित्र हे आपल्याला एक प्रकारे आदर्श आहे. आदर्श आहे महाराज. संतांचं चरित्र ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय फल आहे महाराज? काय असते माहिती आहे काय? लोक कुठल्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत असताना फल विचारतात. सखाराम महाराज आहे की नाही, मला काय भेटेल, आहे की नाही, मला काय भेटेल? माऊली ओवी टाकतात ना. माऊली म्हणतात, तुळशीची या झाडा दुरुनी न घापे शितोडा, हो, द्राक्षाची या झाडा दुधाची घालीची. ज्ञानोबा आहे म्हणतात. हो, मला वाटतं हे ओवी नाशिकच्या इकडे पाहून देवली माऊली नाही, नाशिक हा अंगूरचा भाग असतो, आहे की नाही? माऊली म्हणतात, तुळशीच्या झाडाला जे लोक पाणी घालत नाही ते लोक द्राक्षाच्या झाडाला दूध घालतात. दूध. तुम्ही म्हणाल का घालतात दूध? कारण तिथं फल दिसतं ना, फल. आणि ज्या ठिकाणी फल दिसतं त्याच ठिकाणी माणसाची प्रवृत्ती होते. मग या ठिकाणी जर तुम्हाला जर ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र ऐकायला मिळून राहिलं तर फल काय महाराज? काय फल आहे ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र ऐकल्यानंतर? तर ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने आपली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त होते. कोणती वस्तू आपली हरवलेली आहे? आत्मवस्तू. तैसे हरपले आपण पे पहावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबा आहे चकारात्मक सांगतात, तेच वानावं, तेच ऐकावं. काय ऐकावं? संतांचं चरित्र. विठ्ठल आणि संतांचं चरित्र जर आपण श्रवण केलं, सांगितलं, तर आपण भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी काय होतो? आवडते होतो आपण भगवान परमात्म्याच्या. तेही प्राणा परवटे आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. किंवा ज्ञानोबा अनेक ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन करतात, विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभ होती. अनेक फायदे आहे. विठ्ठल आणि असं हे ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र खऱ्या अर्थाने तुम्ही ऐकत आहात. आणि त्याच अनुषंगाने
काहीतरी ज्ञानोबारायांचं चिंतन व्हावं, काहीतरी ज्ञानोबारायांचं स्मरण आपल्याला व्हावं. कारण आता 8 दिवसावर ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे ना. समाधी सोहळा आहे ज्ञानोबारायांचा. आणि समाधी सोहळा असल्या कारणाने काहीतरी माऊलीचं चरित्र आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही खऱ्या अर्थाने आळंदीला, आहे की नाही. परंतु यावर्षी जायचं आळंदीला आता. हा बर. आणि म्हणून त्या अनुषंगाने माऊलीचंच वर्णन व्हावं म्हणून या ठिकाणी या अभंगाचं नियोजन आहे खऱ्या अर्थाने. या अभंगातून नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. कोणी वर्णन करावं, कोणाचं वर्णन करावं, कोणाचं वर्णन कशा पद्धतीनं करावं, किंवा वर्णन करणारा विषय काय असावा, वर्ण्य विषय काय असावा, वर्णन करणारा कोण असावा, अनेक प्रश्न या अभंगातून त्या ठिकाणी उद्भवतात. खऱ्या अर्थाने नाथ महाराज हे एक प्रकारे संत आहेत आणि ज्ञानोबा देखील काय आहेत, संत आहेत. एक संत दुसऱ्या संतांचं वर्णन करतात. एक संत दुसऱ्या संतांचं वर्णन करतात नव्हे, संतांनीच संतांचं वर्णन करावं. आणि जर संतांनीच संतांचं वर्णन केलं तरच ते यथार्थ ठरू शकतं. विठ्ठल शास्त्रकार सांगतात, विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना. विद्वानाचं वर्णन हे विद्वानानेच करावं. कोणीही विद्वानाचं वर्णन करून चालणार नाही. गर्भवती स्त्रीच्या वेदना काय असतात ह्या वांझ स्त्रीला काय कळणार आहे, शास्त्रकार म्हणतात. काय कळणार आहे तो. त्या पद्धतीनं एका संतांचं वर्णन दुसऱ्या संतांनीच करावं. या अभंगामध्ये नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. काय वर्णन करतात, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर महाराज वर्णनाचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार पडतात. वर्णाचे नाही बरं, वर्णाचे नाही, वर्णाचे 2 प्रकार आहेत. कोणकोणते. एक फोडणीचं वरण, दुसरं साधं वरण, आहे की नाही. एक फोडणीचं आणि दुसरं साधं. हा अमोल मला बरोबर आहे काय, हे आपल्याकडे आहे ना फोडणी. मी वर्णाचे नाही म्हणत, वर्णनाचे अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये कोणी कोणत्या पद्धतीनं वर्णन करतं, कोणत्या. तसे जर आपण पाहिलं तर 3 प्रकार पडतात. त्यामध्ये वात्सल्य भावाचं वर्णन आहे, वस्तुनिष्ठतेचं वर्णन आहे, किंवा अतिशयोक्तीचं वर्णन आहे, स्वार्थमूलक वर्णन आहे. त्यानंतर लोभीपणातून एखादं वर्णन होऊ शकतं. त्यानंतर भीतीच्या पोटी वर्णन केलं जाऊ शकतं. असे अनेक प्रकार पडतात. हो, परंतु जे संतांनी संतांचं वर्णन केलं ते यथार्थ वर्णन आहे, यथार्थ वर्णन. काही मंडळी हे लोभीपणातून त्या ठिकाणी वर्णन करू शकतात. हो, काय माहित आहे काय, एखाद्याला लोभ असतो आहे की नाही. एखाद्या माणसाचं जर वर्णन केलं तर तो आपल्याला काही देऊ शकतो. आणि म्हणून एका माणसाने एका माणसाचं वर्णन चालू केलं. का हो, तुम्ही अख्ख्या गावामध्ये राजा तुमचं नाव आहे, अख्ख्या तालुक्यामध्ये तुमचं नाव आहे, कर्णानंतर तुमचाच नंबर आहे दातृत्वामध्ये. तो म्हणतो तुला काय पाहिजे ते सांग. काय म्हणतो तो, तुला काय पाहिजे ते सांग. आणि मग हा याला काही जे 10, 5, 15, 20 आहे की नाही, जे मागायचे आहेत तो मागतो. बस काय झालं, हे लोभीपणाचं वर्णन आहे की नाही. लोभ, त्या ठिकाणी लोभीपणाचं वर्णन. नंतर काही ठिकाणी भीतीपोटी वर्णन केलं जातं. भीतीपोटी देखील वर्णन केलं जातं. खऱ्या अर्थाने भीतीपोटी जे वर्णन केलं जातं काय माहिती काय, आता या सभा चालू आहे आणि हे सभेकरता उभं राहतात आणि उभं राहिल्यानंतर वर्णन करतात त्या नेत्याचं. आमचा नेता असा आहे, आमचा नेता तसा आहे, आमचा नेता असा आहे तसा आहे. खरं सांगा, आता तो नेता तसा असतो का, नसतो. पण ते वर्णन करावं लागतं. कशापोटी, फक्त भीतीपोटी. विठ्ठल मग ज्ञानोबाराय भीतीपोटी, नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात ते भीतीपोटी करतात काय, नाही, भीतीपोटी करत नाही. मग कसं वर्णन करतात, यथार्थ वर्णन करतात. यथार्थ म्हणजे जे आहे तेच वर्णन करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा
माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. तीन विशेषणं देऊन नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. कसे आहेत हो ज्ञानोबाराय? माझे ज्ञानोबाराय हे कृपाळू आहेत, कृपाळू. माझे ज्ञानोबाराय उदार आहेत आणि माझे ज्ञानोबाराय हे माझा शब्द वापरतात. ज्ञानोबाराय हा माझा आहे, माझा आहे, माझा ज्ञानेश्वर. हे तीन विशेषण नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना दिलेली आहेत. खऱ्या अर्थाने आता कृपा, कृपा म्हणजे काय हो? कृपेचे त्या ठिकाणी कृपा जर पाहिलं महाराज तर संत महात्म्यांना अनेक ठिकाणी कृपेचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे? विशेषण दिलेलं आहे. संत हे कृपाळू असतात, कृपाळू. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. काय माहितीये काय? कृपा ही फक्त संतांजवळच असते, तर कोणाजवळ सुद्धा कृपा नसते, है ना? कृपा फक्त संतांजवळच आहे. एक देव आणि दुसरे संत. देवाजवळ खऱ्या अर्थाने कृपा आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू होसी मायबाप आमचा बंधू तोडीसी भवबंधू जीवन सिद्धी साधन सिंधू तोडीसी भवबंधू काळपास. हो, एक कृपाळू भगवान परमात्मा आहे आणि दुसरे जे आहेत ते संत आहेत. खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा देखील कृपा करतो, परंतु त्याची भगवान परमात्म्याची कृपा कशी आहे? त्या ठिकाणी सीमित आहे खऱ्या अर्थाने, आहे की नाही? सर्वांवरती कृपा नाही आणि संतांची जी कृपा आहे ती सर्वांवरती आहे. मला सांगा तुम्ही, आता हे कृपा खऱ्या अर्थाने कृपा, कृपा म्हणजे काय हो? कृपा म्हणजे एक प्रकारे शक्ती आहे आणि ती शक्ती संत महात्मे ज्याच्यावर करतात ना, तो कुठच्या कुठे त्या ठिकाणी जात असतो. कृपेचे त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. त्यामध्ये कृपेचं सर्वात ज्ञानोबारायांच्या जीवनातलं उदाहरण जर आपण पाहायचं झालं तर रेड्यावरती सुद्धा ज्ञानोबारायांनी काय केली? कृपा केली, कृपा. काय माहित आहे काय? हे चारही भावंड ज्या वेळेला शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर त्या ठिकाणी चारही भावंड गेल्यानंतर त्या ठिकाणी आता ती त्या ठिकाणी न्यायालय होत आहे की न्यायालय पैठणला, आहे की नाही? आणि पैठणला न्यायालय असल्या कारणाने चारही भावंड ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई त्या ठिकाणी पैठणला गेलेले आहेत आणि शुद्धीपत्र आणण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ लागले. पुढे पुढे जाऊ लागले. पुढे पुढे जात असताना आता त्या पैठणमध्ये एक ओटा आहे, ओटा. त्या ओट्याला काय म्हणतात? कुचर ओटा, कुचर ओटा. काय असते माहिती काय? हा कुचर ओटा प्रत्येक गावात असतो, पण त्याच्यावरती 4-5 माणसं बसलेली असतात. खऱ्या अर्थाने तो ओटा कुचर नाही, गावातील कुचर माणसं त्या ओट्यावर बसतात, म्हणून त्याला काय म्हणतात? कुचर ओटा, आहे की नाही? कुचर ओटा. आणि मग त्या कुचर ओट्यावरती जे लोक बसलेले असतात ते लोक त्या ठिकाणी विचारतात, का रे बाबा तुम्ही या ठिकाणी कशा करता आले, कशा करता आले तुम्ही? आणि मग ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी बोलायला लागतात की आम्ही आळंदीचे आहोत आणि शुद्धीपत्र आणण्याकरता आमच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त घेतलेले आहे, परंतु आम्हाला शुद्धीपत्र पाहिजे, त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मग शुद्धीपत्र आणण्याकरता त्या ठिकाणी पुढे पुढे जातात. खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांना शुद्धीपत्राची गरज नव्हती. तशी पाहिलं तर गरज होती काय? गरज नव्हती महाराज ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथ महाराजचा जर विचार केला तर निवृत्तीनाथ महाराज हे कशा निवृत्तच आहेत, निवृत्तच आहेत ते, परंतु निवृत्त असताना देखील प्रवृत्तीमध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त होतात. आणि मग महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सर्व जे काही तिथं असलेले जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण त्या ठिकाणी ज्ञानोबारायांची चेष्टा करतात. कशा करता आले तुम्ही? कोण आहात तुम्ही? काय शिक्षण झालेलं आहे तुमचं? आणि मग त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका सांगतात की आम्ही आळंदीचे आहोत. ज्ञानेश्वर, सोपान, त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई असे नावं सांगतात. नावं सांगितल्यानंतर चेष्टा करतात महाराज ती लोक. ज्ञानोबारायांची त्या ठिकाणी चेष्टा करतात की तुझं नाव काय आहे? म्हटले ज्ञाना आहे. म्हटले ज्ञाना आहे ना, ज्ञाना? अरे या रेड्याचं देखील नाव ज्ञाना आहे की नाही? रेड्याचं देखील नाव ज्ञाना आहे. मग तुझ्या पाठीवर जर आसूड मारले तर ती याला उमटतील का? हो म्हटले उमटतील. मारिता आसूड महिषाची पाठी तोची ओढ उठी ज्ञानदेवा. तोची ओढ उठी. आणि ज्ञानोबारायांच्या पाठीवरती त्या ठिकाणी काय करतात? ती आसूड त्या ठिकाणी
उमटलेले दिसतात. खऱ्या अर्थाने अनेक लोक त्या ठिकाणी कल्पना करतात की ही बंगाली विद्या आहे, असं आहे तसं आहे की नाही, बंगाली विद्या आहे. परंतु हे ज्ञानोबा आहेत खऱ्या अर्थाने. आणि मग पुढे गेल्यानंतर महाराज काय शिक्षण झालेलं आहे म्हटले, सांगितलं की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. आणि मग 18 पुराण त्या ठिकाणी सांगितल्यानंतर हा तुला जर एवढं शिक्षण आहे तर हा रेडा तो वेद बोलेल का? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणतात हो बोलेल ना. कोणता बोलवायला लावायचा? रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ तुझ्याचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ तुझ्याचा हरविला. निरोगी प्रगटला ज्ञानोबा माझा. त्याची रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हो शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हो शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद ओंकार शब्द प्रणवाचा. ओंकार शब्द प्रणवाचा. बोलले ऋग्वेद ओंकार शब्द प्रणवाचा. ओंकार शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि ठेवल्यानंतर अतिशय कठीण असणारा जो वेद आहे ऋग्वेद, तो ऋग्वेद ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मुखातून वधवून घेतला. हो, काही काही मुलांनी नाव ठेवलेले आहेत ऋग्वेद. आपल्या मुलाचं आहे ना ऋग्वेद. हा? ऋग्वेद हा ना गाडीवरती आहे ना, विठाल विठाल विठाल. म्हणजे ही ज्ञानोबरायांची त्या ठिकाणी कृपा आहे, रेड्यावरती झालेली कृपा आहे. म्हणून कृपाळू उदार, हो, कृपाळू आहे. तसे अनेक प्रकारे त्या ठिकाणी मला सांगा ज्ञानोबरायांनी त्या ज्या वेळेला ज्ञानोबराय हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ठल विठल हे ज्ञान जर या ठिकाणी कोणी आणलं असेल तर ज्ञानोबरायांनी आणलं आहे की नाही. एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, अशा प्रकारची ज्ञानोबरायांची हो आदिनाथापासूनची परंपरा होती. ती परंपरा खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांनी आपल्यापर्यंत प्रगट केली. खऱ्या अर्थाने लोपले ज्ञान जगी हे तर नेनाते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आहे की नाही. हे देखील एक कृपा आहे ज्ञानोबरायांची, आहे की नाही. म्हणून कृपाळू उदार ज्ञानोबा हे उदार आहेत. कशा पद्धतीनं उदार आहेत? हो, संत उदार आहेत खऱ्या अर्थाने. संत उदार उदार उदार
संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत खऱ्या अर्थाने दोन वेळा शब्द वापरला. संत उदार उदार खऱ्या अर्थाने द्विरुक्ती कधी होते? ज्या वेळेला एखाद्या वेळेस आपण लग्नामध्ये एखाद्या व्यक्तीला आपल्याला बोलवायचं आहे आणि आपण काय म्हणतो, तुम्ही जरूर 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 या, आहे की नाही? तसं संत उदार उदार हो द्विरुक्ती करून त्या ठिकाणी सांगितलं. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत एक उदार आहेत आणि भगवान परमात्मा देखील उदार आहे. भगवान परमात्मा उदार, त्यानंतर संत उदार हो खऱ्या अर्थाने. आणि उदार माझा ज्ञानेश्वर का हो, नाथ महाराज म्हणतात की संत ज्ञानोबा हे माझे आहेत, माझे. आता हा जो माझा शब्द आहे ना, हा माझा शब्द फार खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांना सर्व संतांनी माझं म्हटलं, सर्व संतांनी हो. मग त्या जनाबाई असतील, नाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, असे अनेक संत त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना माझा शब्द वापरतात, माझा हो. आता माझा शब्दाचा जर विचार केला आपण तर महाराज हा माझा शब्द जो आहे हा आत्मीयता वाचक आहे हो. आज हा माझा शब्द आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कुठंच पाहायला मिळत नाही. कोणीच कोणाला माझं म्हणायला तयार नाही, आहे की नाही? मला सांगा तुम्ही, आज आपण गावामध्ये राहतो, गावामधला एखादा मनुष्य आपण माझा म्हणू शकत नाही. हा, गावातला जाऊ द्या, खऱ्या अर्थाने आपण घरातला देखील माझा म्हणत नाही महाराज. इतकं प्रेम कमी झालं आपसामध्ये. हा, आपसामध्ये इतकं प्रेम कमी झालं की कोणाकरताच आपण माझा म्हणू शकत नाही. बाप मुलाकरता माझा म्हणत नाही, मुलगा बापाला माझा म्हणत नाही हो. घरातला जाऊ द्या, गल्लीतला म्हणत नाही माझा, गावातला जाऊ द्या, त्या ठिकाणी गावातला, तालुक्यातला, जिल्ह्यातला, राज्यातला, भारतातला कधी माझा म्हणू आपण, कधी माझा म्हणू. माझा शब्द हा जवळजवळ त्या ठिकाणी काय झालेला आहे, खूप त्या ठिकाणी कमी झालेला आहे. परंतु नाथ महाराज ज्ञानोबारायांना माझा शब्द म्हणतात. हा ज्ञानोबाराय कोण आहेत? माझे आहेत, माझे. मग दुसऱ्याचे नाहीत काय? दुसऱ्याचे असतील, परंतु माझा माझा ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई सुद्धा ज्ञानोबारायांना माझं म्हणतात. नामदेव महाराज सुद्धा माझं म्हणतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. काय आता नाही, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज तर एका अभंगामध्ये प्रत्येक चरणामध्ये माझा म्हणतात. साधकाचा माय बाप दर्शनी हरे
मोदकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. 6-7 चरणामध्ये ज्ञानोबारायांना माझा म्हटलं नाथ महाराजांनी. माझा माझा ज्ञानराज. हो. आणि म्हणून ज्ञानोबाराय खऱ्या अर्थाने माझा शब्द ज्ञानोबारायांकरता माझा शब्द वापरणारे नाथ महाराज या अभंगामध्ये 3 विशेषण देतात. कृपाळू, उदार, माझा, ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाला फुटलेले हातपाय खऱ्या अर्थाने आहे की. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या रूपाने ज्ञानोबाराय या ठिकाणी अवतीर्ण झाले. विठ्ठल दया नमस्कार वारंवार. हो, नाथ महाराज ज्ञानोबारायांना नमस्कार करतात, वारंवार नमस्कार करतात. खऱ्या अर्थाने नमस्काराचा जर विचार केला आपण तर नमस्कार कोणी करावा, कोणाला करावा, का करावा, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहतात. हो, लहानाने मोठ्याला नमस्कार केला पाहिजे खऱ्या अर्थाने आहे की नाही. हो, लहानाने मोठ्याला नमस्कार करावा. हो, मोठ्याने लहानाला नमस्कार करू नये. आणि जर मोठ्याने लहानाला नमस्कार केला तर त्याचं काय होते, आयुष्य कमी होते खऱ्या अर्थाने. हो, अभिवादनशीलश्च नित्यं हृद्योपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. जर तुम्हाला हे 4 गुण आपले वाढावे असं वाटत असेल तर नेहमी मोठ्या माणसाच्या काय केलं पाहिजे, हो, पाया पडलं पाहिजे. पाया पडावे हे माझे भांडवल. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये काय आहे माहिती आहे काय, वारकरी संप्रदायामध्ये हो पाया पडण्याची पद्धत आहे. एकमेकाच्या पाया पडतात आहे की नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका आहे की नाही. आणि म्हणून वारंवार नमस्कार करतात खऱ्या अर्थाने. तया नमस्कार वारंवार. महाराज तुम्ही ज्ञानोबारायांना नमस्कार केला पण ते ज्ञानोबाराय जातीच्या बाबतीत कसे आहे तो ज्ञानोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात. याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांनी कुठल्याही प्रकारचा जातीपातीचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही. संतांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जात नसते महाराज. हो, वैष्णव कोणत्याच खऱ्या अर्थाने सर्वच संतांनी कुठल्याही प्रकारची जात पाहिली नाही महाराज. मला सांगा ज्ञानोबारायांचा एवढा समाधी सोहळा त्या ठिकाणी होतो, कोणत्या प्रकारची जात पाहिली जाते काय, हा कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या जातीचा आहे, कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी जातीपातीचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. खऱ्या अर्थाने वैष्णवांची याती वाणी जो आपण भोगी तो पतन नरकवास, किंवा तुका म्हणे याती हो का भया हो का तयाची भलती.
हो, म्हणून यातीचा विचार या ठिकाणी, जातीचा विचार ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी करत नाही. खरं सांगा, आजपर्यंत आज आळंदीचा जर विचार केला तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी मुलं येतात, परंतु कोणत्याही मुलाला कधीही विचारलं जात नाही की हा कोणत्या जातीचा आहे. हो, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. कोणत्याच मुलाला असं विचारलं जात नाही की हा कोणत्या जातीचा आहे, पातीचा आहे. सर्टिफिकेट मागतात काय? नाही महाराज, कोणत्याच प्रकारचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागत नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जात त्या ठिकाणी ज्ञानोबाराय पाहत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा देखील विचार केला जात नाही. हो, कुळाचा देखील, मला सांगा, जातीचाही विचार केला जात नाही आणि कुळाचाही विचार केला जात नाही. संत महात्म्यांचा विचार केला तर मला संत महात्मे ज्या वेळेला मातरंग ऋषी जवळ शबरी माता आली आणि शबरी माता त्या ठिकाणी विचारू लागली की मला रामप्रभू त्या ठिकाणी भेटतील का, त्यावेळेस मातंग ऋषींनी सांगितलं की या ठिकाणी निश्चित तुला रामप्रभू एक दिवस तुझ्या या कुटियेमध्ये येतील. आणि त्या दिवसापासून शबरी माता त्या ठिकाणी आपली साधना त्या ठिकाणी करत असते की माझे एक दिवस भगवान परमात्मा येतील आणि माझी कुटी त्या ठिकाणी काय करतील. जब मेरे राम जी का वन होगा, सबरी का कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। आएंगे रघुनंदन जब मैं आसन पे बिठाऊंगी, आएंगे रघुनंदन जब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। आएंगे जब रघुनंदन जी आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. हो, आणि ही शबरी माता त्या ठिकाणी राम प्रभूची त्या ठिकाणी उपासना करते आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा देखील आश्रमामध्ये येतात. खऱ्या अर्थाने शबरी माता मातंग ऋषींजवळ गेली, त्यावेळेस शबरी मातेचं त्या ठिकाणी जात पाहिली काय? नाही, जात नाही पाहिली महाराज मातंग ऋषींनी. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबाराय कसे आहेत? करुणाकर आहेत. हो हो, कोणताही भक्त त्या ठिकाणी कसा होतो ज्ञानोबारायांजवळ, कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी जातीचा ज्ञानोबाराय विचार करत नाही. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, एक प्रकार ही आई आहे आणि आईच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी काय नसतो, भेद नसतो. विठ्ठल विठ्ठल आणि संतांजवळ जात असताना, संतांना शरण जात असताना त्या ठिकाणी महाराज का हो महाराज, आम्ही भक्त नाही, आम्ही कसे आहोत? अभक्त आहोत. आणि जर आम्ही ज्ञानोबारायांच्या ठिकाणी शरण गेलो, भगवान परमात्म्याला शरण गेलो, तर भगवान परमात्मा आमचा स्वीकार करेल का? तर निश्चित संत महात्मे भगवान परमात्मा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण. भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी। भलतिया भावे शरण दाता भेटी, भलतिया भावे शरण दाता भेटी। भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे
विचार कुणाचा विचार फलती या भावे शरण जाता भेटी आणि पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कोणत्याही प्रकाराने तुम्ही संतांजवळ जा, ज्ञानोबाऱ्या तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने. हो, भलती या भावे, कोणत्याही भावनेने जा, कोणत्याही भावनेने. खऱ्या अर्थाने संतांजवळ कोणत्याही भावनेने जरी गेला तुम्ही तरी निश्चित पाडी तसे तुटी जन्मव्याधी. तुमच्या आमच्या पाठीमागे जे दुःख लागलेलं आहे खऱ्या अर्थाने जन्माचं आणि मरणाचं, त्या दुःखातून सोडवण्यासाठी संत मात्र काय आहेत, एक मार्ग आहेत आपल्याकडे. खऱ्या अर्थाने संतच या मार्गातून त्या ठिकाणी, कारण संत महात्मे या जन्म मरण रूपी दुःखातून काय झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. एकी केळी हातोपडी ठाया बळी पावलो. हो, आणि तेच संत आपल्याला खऱ्या अर्थाने काय करू शकतात, या जन्म मरणातून त्या ठिकाणी नाहीसे करू शकतात. हो, आणि भगवान परमात्मा देखील, तुम्ही भगवान परमात्म्याला शरण जा, तो भगवान मनानी शरण जावे सर्व भावे देवाशी तुहा उतरील पार भव दुसरा नदीचा. भगवती चरण जावे भावे देवाचे भावतरील पार हो म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भवनाम संसार, जन्म मरण रूपी संसार, या संसाराचे अनेक प्रकार आहेत त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने शंकराचार्यांची जर व्याख्या पाहिली तर पुनरपि जननम पुनरपि मनरी पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खरदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. ज्ञानोबारायांनी संसाराची व्याख्या वेगळी केली आहे खऱ्या अर्थाने. अगा उपजने आणि निमने हे सातजी जे का मानने तो जीवलोक मी म्हणे संसारुहन. अनेकांनी त्या ठिकाणी संसाराच्या व्याख्या अनेक केलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात जो मला शरण येईल खऱ्या अर्थाने तो काय होईल त्या ठिकाणी. हो, भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. विठोबार कुमार जय कुमार 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाही. हो, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं महाराज, ज्ञानोबाराय म्हणजे सामान्य नाही, सामान्य नाही ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांना सर्व संतांनी माऊली म्हटलं. माऊली, माऊलीचं अंतकरण ज्ञानोबाराय म्हणजे. काय असते हो खऱ्या अर्थाने आई, आई काय असते जगामध्ये. हो, ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत काय. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. तसं ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत काय. आज खऱ्या अर्थाने आम्ही जर विचार केला तर महाराज, आम्ही आळंदीला राहत असताना माऊलीच्या सानिध्यामध्ये माऊलीचं अंतकरण कसं आहे हे आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कळून आलं. काय हो माऊलीचं अंतकरण. माऊली म्हणजे एक प्रकारे खऱ्या अर्थाने तसं जर पाहिलं तर महाराज, आई, माता आणि माऊली तीन शब्द आहेत. आई कोणाला म्हणतात, जी जन्म देते तिला आई म्हणतात. आई, माता, हो, जी त्या ठिकाणी विठ्ठल 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 आई, माता आणि माऊली. माऊली कोणाला म्हणतात तर माऊली ही आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी खऱ्या अर्थाने माऊली आहे. आपल्याला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सोडवणारी जर कोण असेल तर ती माऊली आहे. आणि त्या ज्ञानोबारायांना नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानाबाई माझी
भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानाबाई 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 भक्त करुणाकर ज्ञानाबाई 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 भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर कुळाचा विचार न पाहे आधी कुळाचा विचार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने नाथ महाराज म्हणतात की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. खऱ्या अर्थाने अनाथाची माय जर कोण असेल तर आमचे ज्ञानोबाराय आहे. अनाथ कोणाला म्हणतात हो? ज्याला आई वडील नाही तो अनाथ आहे काय? नाही. तर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळेच अनाथ आहोत. कशा पद्धतीने अनाथ आहोत तर इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणी. खऱ्या अर्थाने आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत म्हणून आपण अनाथ आहोत. आणि अशा अनाथाला सनाथ करण्याकरता ज्ञानोबारायांचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. खऱ्या अर्थाने स्तुती सांडूने निवांता चरणी ठेवी जे माता हेची भले या न्यायाने अनाथ महाराज म्हणतात की मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थाने न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. हो, 3 विशेषण देऊन या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की ज्ञानोबाराय हे कृपाळू आहेत, उदार आहेत आणि माझे आहेत. तसं जर पाहिलं महाराज तर आपण 4 गोष्टीला माझं म्हटलं पाहिजे. ज्या अर्थी नाथ महाराज ज्ञानोबारायांना माझं म्हणतात तसं आपण 4 गोष्टीला आपलं म्हटलं पाहिजे. एक म्हणजे देशाला आपलं म्हटलं पाहिजे, दुसरं म्हणजे धर्माला आपलं म्हटलं पाहिजे, तिसरं म्हणजे
खऱ्या अर्थाने देवाला आपलं म्हटलं पाहिजे आणि संतांना आपलं म्हटलं पाहिजे. देशाला का आपलं म्हणावं, तर देश आपला आहे. खऱ्या अर्थाने भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, आहे की नाही. ही प्रार्थना फक्त शाळेमध्ये म्हटल्या जाते खऱ्या अर्थाने, पण देश माझा आहे असं नाही, आहे की नाही. धर्माला माझं म्हटलं पाहिजे, देशाला माझं म्हटलं पाहिजे, धर्माला माझं म्हटलं पाहिजे. आज धर्माला माझं म्हणण्याची खूप गरज आहे, खूप गरज आहे महाराज आज धर्माला माझं म्हणण्याची. कारण उद्याचं कर्तव्य आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपलं कर्तव्य बजावायचं आहे. उद्या काय माहिती आहे काय, 20 तारीख आहे ना, 20 नोव्हेंबर, आणि राष्ट्रीय मतदान दिवस आहे ना, मतदान दिन. खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मतदान करावं. का करावं, काय कारण आहे मतदान करण्याचं, मतदान केल्यानंतर काय होईल, नाही केलं तर आपलं काय होईल, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभे राहतात. कारण काय माहित आहे काय, आपला धर्म खऱ्या अर्थाने संकटात आहे, संकटात आहे आपला धर्म. तू म्हणाल का महाराज, आम्ही सगळं पाहतो, आम्हाला सर्व माहित आहे की नाही. आताच मला कीर्तनाच्या अगोदर अमोल महाराज 2 फोन येऊन गेले आमदाराच्या भाषेचे, उद्या येता घेईन महाराज. पण बरोबर तेल माहित आहे हे बीजेपीचे आहे कट्टर, येईल अगोदर पहिले टोचू द्या. विठाल म्हणून सांगितलं की उद्या मतदान करा, पण कोणाला करा, जो देव देश धर्माच्या उपयोगी येईल अशाच माणसाला मतदान करा. खऱ्या अर्थाने जर आज आपण मतदान नाही केलं तर 20 वर्षानंतर आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही पडणार. ते तर जाऊ द्या, आज जे बोटानं होते ते 20 वर्षानंतर आत्महत्या केल्यानंतर सुद्धा होणार नाही, आत्महत्या केल्यानंतर सुद्धा होणार नाही. आणि म्हणून धर्माला माझं म्हणा, खऱ्या अर्थाने देशाला माझं म्हणा, धर्माला माझं म्हणा, आणि देवाला माझं म्हणा. देव माझा माझा माझा, मी देवाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, पांडुरंग माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, पांडुरंग माझा मी विठ्ठलाचा. हे माझा पांडुरंग माझा 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 पांडुरंग माझा माझा माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देवाला माझं म्हणा आणि संतांना माझं म्हणा. संतांना काय म्हणा, माझं म्हणा. ज्या पद्धतीनं नाथ महाराजांनी संतांना माझं म्हटलं, त्या पद्धतीनं आपण सुद्धा संतांना माझं म्हणा, ज्ञानोबारायांना माझं म्हणा महाराज. हो, काय माहित आहे का, आता समाधी सोहळा जवळ आला, आणि समाधी सोहळा जवळ आलेला आहे. आपलं जरी त्या ठिकाणी जाणं होत नसलं, जरी आपल्याला माऊलीचं दर्शन त्या ठिकाणी घेता येत नसलं, परंतु जो जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा, जरी जाता आळंदीला निरोप माझा
घेऊन जा हा भाव माझ्या अंतरीचा माऊली समाजा देऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. वा सुंदर महाराज. आपण जरी त्या ठिकाणी आळंदीला जाऊ शकलो नाही, परंतु माझा ज्ञानोबारांना निरोप सांगा. माझा निरोप त्या ठिकाणी ज्ञानोबारांना पोहोचवा आणि निश्चित माऊली ते समजून घेतल्याशिवाय राहणार हा देह पडला भूवरी हातात माझ्या ज्ञानेश्वरी जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. वा, सुंदर महाराज. ज्ञानोबारांना हे विनंती करा खऱ्या अर्थाने, जरी आपण आळंदीला जाऊ शकलो नाही, परंतु आपला निरोप ज्ञानोबारांपर्यंत पोहोचला पाहिजे. अशी सर्वांनी त्या ठिकाणी काय केली पाहिजे, जो कोणी जात असेल त्याच्याजवळ हा निरोप दिला पाहिजे. खऱ्या अर्थाने त्या आई आहेत. हो, आळंदीला जर तुम्ही कधी गेलेत ना, ज्ञानोबारांचं दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबारांना आपलं दुःख सांगा. ज्ञानोबारांना दुःख सांगितल्यानंतर निश्चित ते दुःख हलकं झाल्याशिवाय राहणार नाही, ते दुःख कमी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली गजानन अवलिया अवतरली जगताराया गजानना अवलिया अवतरली